कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील अडकूर गाव कडकडीत बंद। चंदगड तालुक्यातील अडकूर गावात झालेल्या भीषण अपघातानंतर ग्रामस्थांचा संताप उफाळून आला असून आज संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले होते। या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून लहान मुलांसह इतर जण गंभीर जखमी झाले आहेत। शनिवारी रोजी झालेल्या अपघातात सुवर्णा राहुल कुंदेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातात राहुल कुंदेकर तसेच एक लहान बाळ गंभीर जखमी झाले आहे। चारचाकी वाहनाच्या काचा फुटून काचेचे तुकडे लहान मुलांच्या अंगात व तोंडात घुसल्याने मुलांची प्रकृती चिंताजनक आहे। या प्रकरणात नेसरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आबा लाला गाढवे यांनी आरोपीला पळून जाण्यास मदत केली असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या आरोपांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर आज अडकूर गावात ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढून शांततेत निषेध व्यक्त केला। विशेष म्हणजे अवघ्या एका संदेशावर संपूर्ण गावाने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। दुकाने, बाजारपेठा आणि सर्व व्यवहार पूर्णतः बंद ठेवून प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त करण्यात आला। दिलीप ढेकणे: ही घटना अपघात नसून निष्काळजीपणाचा परिणाम आहे। संबंधित महिलेला न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा आमचा लढा सुरूच राहील। खऱ्या अर्थानं सुवर्णा राहुल कुंदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिल्यासारखी झाली। का तर अडकूर बंद म्हटलं तर कुणाला तरी निवेदन द्यावं लागायचं, ग्रामपंचायतीला सांगायला लागायचं, व्यापारी संघटनेला सांगायला लागायचं। पण असं ह्या बाबतीत न होता एका फक्त मेसेजवर आज एवढं काटेकोरपणे बंद आणि पूर्ण दिवसाचा बंद सर्व व्यापाऱ्यांनी पाळला। मी मनापासून सर्व व्यापारी वर्ग, अडकूर ग्रामस्थ यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज जो कुंदेकर कुटुंबियावर या ठिकाणी आघात झालेला आहे, त्यांच्या दुःखामध्ये खऱ्या अर्थानं सर्व तुम्ही या ठिकाणी सहभागी झालात। यामध्ये कोणतंही राजकारण न आणता सर्वांनी या ठिकाणी एकजूट दाखवली, त्याबद्दल अडकूर ग्रामस्थ, सर्व व्यापारी वर्ग यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि सुवर्णा राहुल कुंदेकर कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद। अभिजित देसाई: लहान मुलांवर झालेला हा अन्याय असह्य आहे। पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी। त्यांचे गेल्या 4 दिवसापूर्वी अपघाती निधन झाले। तो प्रसंग आपल्या अडकूरवर आला, त्याच्यावर आला नाही म्हणत पूर्ण अडकूरवर आला आणि त्या प्रसंगापोटी आपण एकजुटाने त्यांना न्याय मिळावा म्हणून नेसरीपर्यंत आपण सगळे गेलो। चुकीच्या पद्धतीनं आज त्या कुटुंबाला वेगळ्या दिशेनं जायची वेळ आलेली आहे आणि ह्या प्रसंगी आपण सर्वजणांनी अडकूर बंद ही हाक दिली। त्यात कुणीही न जोमावता, काही न करता आजचा दिवस प्रामाणिकपणाने पाळला, त्याबद्दल मी या सर्व ग्रामस्थांचे पहिल्यांदा आभार व्यक्त करतो। आणि त्या कुटुंबाला आपल्या सर्वजणांची आवश्यकता आहे आणि दिलखुलासपणानं कुंदेकर कुटुंबाने न विसरता आपले एकत्र कुटुंब आहे असं वागूया आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांच्या घराला आपला आधार राहावा, ही ज्या प्रसंगी मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि माझे 2 शब्द थांबतो। आज या राहुल अडकूरकर देसाई: अडकूर गाव एकसंघ आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आजचा हा जो आपण इथं कॅन्डल मार्च काढलेला आहे, जी एक अतिशय दुःखद घटना आणि मला वाटतं आज अडकूर गावानं जो बंद पाळला तो म्हणजे कैलासवासी सुवर्णा राहुल कुंदेकर यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण त्यांना जो आकस्मिक निधन झालं आणि त्यासाठी
अडकूर गावानं जी एकजुटी दाखवली, तुम्ही सर्वजण अडकूर बंदमध्ये सहभागी झालात आणि मला वाटतं कोरोना काळानंतर पहिल्यांदाच एक स्तब्धता अडकूरवर, एक शोक पसरला आणि आज अडकूर गावानं व्यापारी संघटनेतली सगळे लोक मी म्हणतो तर अडकूर ग्रामस्थांनी उत्स्फूर्तरित्या या बंदला पाठिंबा जाहीर केला आणि आज दिवसभरात एकही कुठेही म्हणजे अगदी लवलेश नाही आहे लोकांच्या मनामध्ये की आपण एखाद्या भगिनीला आपल्या न्याय देण्यासाठी किंवा तिच्या आत्म्यात सुखशांती लाभण्यासाठी आणि या कुंदेकर कुटुंबियावर कोसळलेल्या डोंगराला आपल्या सर्वांचा सहभाग इथं आपण दर्शवलात आणि या ठिकाणी येऊन मुकमोर्चा आणि त्या महिलेला, त्या पवित्र आत्म्यास तिलाही आज खेद वाटत असेल की काय झालं अचानक निघून जाणं, आणि या ठिकाणी त्या आत्म्याला श्रद्धांजली आपण मनपूर्वक वाहायची आहे. त्या कुटुंबियाला आपण सर्वांनी जो एकजुटी दाखवून आधार दिला त्याबद्दल त्या कुटुंबियाच्या वतीनं आपल्या सर्वांची या ठिकाणी मनापासून ईश्वरचरणी प्रार्थना आहे की त्यांच्या आत्म्यास शांती लाभून त्यांना पुढील या दुःखाच्या छायेमध्ये आपण सर्वांनी साथ देऊया. या कॅन्डल मार्चद्वारे ग्रामस्थांनी मृत महिलेच्या कुटुंबाला न्याय मिळावा ही ठाम मागणी केली आहे. अडकूर गावातील नागरिकांनी दाखवलेली ही एकजूट प्रशासनासाठी डोळे उघडणारी ठरत आहे. आता या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. अडकूर, चंदगड तालुका, कोल्हापूर. प्रतिनिधी नारायण बालपगोल, भूमी न्यूज.